कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असणाऱ्या केशवराव भोसले या नाट्यगृहात आत्ता आपण आहोत. खरं तर या केशवराव भोसले चर्चा आहे ती मोठ्या प्रमाणात झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आता आपण बघितलं तर याची जी तयारी आहे ती आता मोठ्या प्रमाणात आपल्याला चालू असल्याचं पाहायला मिळतंय. येत्या 9 ऑगस्टला याचं उद्घाटन होणार असं देखील आता घोषित केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र याच केशवराव भोसलेच्या यामध्ये व्यवस्थापनामध्ये खाजगीकरण कुठं ना कुठेतरी केलं जाणार अशा पद्धतीचं जे ठराव आहे तो महानगरपालिकेकडून नगरसेवकाकडून मंजूर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र याच्याच विरोधात काही कलाकार आहेत ते आपली प्रतिक्रिया जे आहेत ते एकंदरीत आपल्याला मांडताना पाहायला मिळालं होतं. आपल्यासोबत काही कलाकार आहेत, काही तंत्रज्ञ आहेत, त्यांच्याकडूनच आपण नेमकं जाणून घेऊया काय नेमकं हे प्रकार आहे किंवा त्यांना नेमका कुठल्या मुद्द्यावरून विरोध आहे. काय नेमकं सांगाल, कशा पद्धतीनं तुमचा हा खाजगीकरणाचा विरोध आहे आणि नेमका मुद्दा काय आहे आपला? प्रथमतः खाजगीकरण का करतायत हा पहिला मुद्दा आहे. कुणी सांगितलं यांना खाजगीकरण करा म्हणून? ही वास्तू छत्रपती घराण्यांची कशासाठी दिली? लोककलेसाठी दिली, लोकनाट्यासाठी दिली, नाट्यगृह बांधून दिलं. कोल्हापूर म्हणजे कलापूर, कलापूरमध्ये कलेला प्रोत्साहन मिळतं, कला वाढू दे म्हणून आदरणीय शाहू महाराजांनी या सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर ते महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात होतं. महाराष्ट्र शासनानं काही वर्षापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेला वर्ग केलं. तेव्हापासून हे महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. महानगरपालिका हे नाट्यगृह चालवते. इतके वर्ष लॉस झाला नाही, आत्ताच कुठनं लॉस झाला? आणि मला सांगा, आम्ही तुमच्या माध्यमातून आम्हाला समजतंय की 1 कोटी प्लसचा बिझनेस व्हायला पाहिजे ह्याचा, आणि आत्ता होते 40-50 लाख रुपये. मग हा खाजगीकरण करणारा आल्यानंतर तो बिझनेस कसा वाढवणार? अहो, इथं आता भाडं पण ठरलंय पार्किंगचं, 2 व्हीलरचं वेगळं आणि 4 व्हीलरचं वेगळं. म्हणजे ही जनतेची लूट आहे का नाही? सांस्कृतिक खातं कशासाठी असतं? संस्कृती जपण्यासाठी असतं, त्याचं जतन संवर्धन करण्यासाठी असतं. तिथं नफा ना तोटा याचा विचार करून चालत नाही, मग संस्कृती राहणारच नाही ना. मग या गोष्टीचा विचार आदरणीय प्रशासन, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूरचे आमदार साहेब त्यांनी करावा आणि हे खाजगीकरण करू नये. स्वतः महानगरपालिका चालवावं पूर्वीसारखं. आणि त्याच्यामध्ये आम्ही रंगकर्मी आहे, आमचं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आहे, आम्ही तुमच्यावर चर्चा करतो. तुम्ही कुठल्या अडचणी आहेत? पहिली गोष्ट अडचण म्हणजे तुमच्याकडे सक्षम अधिकारी नाही आहे, स्टाफ नाही आहे, कर्मचारी वर्ग नाही आहे, तज्ज्ञ पाहिजे ना. इथं कोण पण 10वी नापास येऊन बसला आणि त्याला साऊंड ऑपरेट कर म्हणल्यानंतर साऊंड चालणारच ना. हे अशा घटना घडलेल्या आहेत. आमच्याकडे बातमी आलेली आहे, कोल्हापुरात चर्चा चालू आहे की कोणतरी आमदाराचा किंवा नेत्याचा मुलगा हे चालवायला घेणार आहे. कोण आहेत नेमके आमदार, काय सांगू शकत? चर्चा चालू आहे, त्याची माहिती मिळाली 1-2 दिवसात आम्हाला. लोक म्हणतायत हे. मग हे एवढं जर समजत असेल तर ह्यामध्ये काही ना ते काही तथ्य असणार का नाही? मग अशा गोष्टी करू नयेत महापालिकेने, हे माझं स्पष्ट मत आहे. स्पष्ट सांगतो, आमचा खाजगीकरणाला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा, सर्व कोल्हापूरची जनता, कोल्हापूरचे महाराष्ट्रातले रंगकर्मी, चित्रकर्मी विरोध आहे. स्पष्ट सांगतो. तर बघायला गेलं तर अगदी विरोध हे सगळी मंडळी करतातच. मात्र आत्ता जर बघायला गेलं तर तुम्ही देखील या सगळ्याचा आढावा घेतला होता. प्रत्येक वेळी प्रत्येक कामाचा जो आढावा आहे त्यामध्ये तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये सहभागी होता. याच्यामध्ये साधारण 25 कोटींचा निधी देखील आता मंजूर झाल्याचं पाहायला मिळतंय. मग खाजगीकरण नेमकं हे खाजगीकरण करून नेमकं यामध्ये नफा कोणता मिळणार आहे? काय नेमकं त्यांचं म्हणणं काय? आम्ही तेच म्हणतोय की या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाला पूर्णपणे खर्च हा महाराष्ट्र शासनाने दिलाय. वेळोवेळी महाराष्ट्र शासनच नाट्यगृहाच्या खर्चाची जबाबदारी घेत आलेली आहे. असं असताना महानगरपालिकेचा खर्च होतो कुठं? तर त्या पगारांवर होतो. आता तर विषय असा आहे की नूतनीकरणानंतर सर्व ज्या काही एजन्सीज आहेत त्यांनी ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे 10-10 वर्षाचं. म्हणजे महानगरपालिकेला आता नूतनीकरणानंतर तो तरी खर्च नाही आहे. मग ही जी काही खर्चातली तफावत येत असेल, नाही असं नाही आहे, पण ही तफावत आत्ता जसं धनाजी यमकरने आमच्या सांगितलं, तर हा ठेवा आहे, हा ठेवा जतन करण्यासाठी सोसलीच पाहिजे ना. सांस्कृतिक क्षेत्राकडे नफा तोटा या दृष्टिकोनातून प्रशासनानं बघू नये.
म्हणजे हे जे लोकप्रतिनिधी आहेत, प्रशासन आहे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी चालतात असं म्हणतात, पण प्रत्यक्षात नाट्यगृहाच्या बाबतीत त्यांच्या विचारांना हे तिलांजली द्यायला लागलेत. आणि म्हणून आमचा या सर्व रंगकर्मींचा या खाजगीकरणाला कोणत्याही पद्धतीच्या त्यातनं पळवाटा नको आहे, आमचा विरोध आहे. खरं तर आपण बऱ्याच माध्यमातून कलाकार असेल किंवा कोणत्याही माध्यमातून असेल तुम्ही केशवराव भोसलेशी जोडलेले आहात. बऱ्याच कामांचा तुम्ही वैयक्तिक सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आपण आढावा घेतलाय. कशा पद्धतीने हे नेमकं काम चालू आहे? जिथं 25 कोटींचा निधी झाला होता त्या पद्धतीनं त्या मानानं हे सगळं काम चालू आहे का? निश्चितच इथं काम करणारी प्रत्येक एजन्सी आहे, कन्सल्टिंग कंपनी म्हणा, इवन महानगरपालिकेचं प्रशासनसुद्धा आणि इथं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर, या सगळ्यांनी या कामामध्ये खरं म्हणाल तर अद्ययावत अशी यंत्रणा वापरून कसं कलाकारांसाठी आणि रसिकांसाठी सुसज्ज नाट्यगृह व्हावं या दृष्टीनं काम केलेलं आहे. आणि आजसुद्धा या कामाची प्रगती ही खूप छान आहे. आता महत्त्वाचा मुद्दा राहिला की खाजगीकरण. आता मला सांगा की आपल्या नागरिकांची गरज आहे रस्ते, गटर्स, बगीचा, ह्या गोष्टी शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनं जेवढ्या महत्त्वाच्या असतात त्यावर महानगरपालिका खर्च करते, त्यावेळेला प्रत्येक नागरिकाकडनं त्याचा मोबदला घेते का हो? नाही घेत ना. मग मानसिक आरोग्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा प्रकार यासाठी सुद्धा महापालिकेचे फंडिंग असायला पाहिजे ना. मग कोल्हापूर महानगरपालिकेनं आत्तापर्यंत सांस्कृतिक क्षेत्रासाठी, कला क्षेत्रासाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी असे फंड्स काय उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा एकदा गोषवारा सांगावा. आणि राहिला प्रश्न हा आपल्या खाजगीकरणाचा, केशवराव भोसले नाट्यगृह खाजगीकरणाचा, तर हा घाट काय आत्ता या 15 दिवसामध्ये शिजलेला नाही आहे. हा कट साधारणतः नाट्यगृह जाळलं तेव्हापासूनच केला गेलेला आहे. कोल्हापूरच्या जनतेच्या नशिबीत ह्या गोष्टी काय येतात हो? जयप्रभा स्टुडिओ घ्या, गेला. शांतिकिरण स्टुडिओ घ्या, गेला. आणि आता हे सगळ्यात शेवटचं शाहू महाराजांनी उभा केलेलं हे नेस्तनाबूत करायचं काम इथलं प्रशासन, पदाधिकारी आणि राजकारणी, लोकप्रतिनिधी करतायत असा आमचा रंगकर्मींचा आणि कोल्हापूरच्या जनतेचा ठाम आरोप आहे. खरं तर मी याच मुद्द्याकडे येणार होतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कलाकारांचं पुनर्वसन व्हावं म्हणून ही इथं काही ना काहीतरी म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे केंद्र सगळी सुरू केलीत. केशवराव भोसले असतील, पण ह्या सगळ्यामध्ये त्यांनी कुठल्या फायद्याचा विचार केलेला नव्हता. मात्र आत्ता हा या महानगरपालिकेचा विचार आहे तो जरासा वेगळा झालेला पाहिजे. खरं म्हणायला तर बघायला गेलं ना तर का आजकालच्या राजकारण्यांचं आणि प्रशासनाचं धोरणच आहे. प्रत्येक गोष्ट जी जुन्या लोकांनी केलेली आहे, राजांनी केलेली आहे, ती विका आणि खावा, वाटून घ्या. खरं म्हणाल तर हे जाळलं नाट्यगृह त्यावेळेला ही जागा आणि इथं जे काही संकुल उभा राहणार होतं त्याच्यातल्या वाटण्या ठरलेल्या होत्या असाही आरोप जनतेतून झालेला आहे. तर आता ते सक्सेस नाही झालं तर मग काय करायला पाहिजे? तर पाठीमागच्या दरवाजानं अशा प्रकारे हे खाजगीकरण करून हे वाटून घेऊन जनतेच्या हातातून काढून घेण्याचा हा डाव आहे. इथं कलाकार घडला, रसिक पण घडला आहे. प्रत्येक बाबतीतलं जे काही राजाने आमच्या बनवून ठेवलेलं आहे ते नेस्तनाबूत करायचं, शाहू महाराजांचे विचार पुसून टाकायचे, त्यांच्या वास्तू नामशेष करायच्या आणि त्याचं अस्तित्व संपवायचा हा घाट आहे. आणि हे सगळं करत असताना या लोकांना म्हणजे हे फक्त शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी जोगवा मागतात, त्यांच्या विचारांनी जगत नाही. आणि ह्या जगत नसल्यामुळं ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये वर कमाई आणि कमाई बघतायत. म्हणजे माझ्या ही जी केशवराव भोसलेंची जी वास्तू आहे ती किंवा शाहू मैदान याच्या वाटण्या करून कशा घेता येईल आणि माझ्या येणाऱ्या पिढीसाठी ते कसं कमाईचं साधन होईल हे बघण्याचं काम कोल्हापूरमध्ये चालू आहे. आणि ते आम्ही हाणून पाठीशिवाय राहणार नाही. जनतेनेही आमच्या पाठीशी उभं राहावं. रंगकर्मींना एक माझं आव्हान आहे या निमित्तानं की पेठून उठलं पाहिजे, नाहीतर सगळं सांस्कृतिक अधिष्ठान कोल्हापूरचं कलापूर हे नाव बदनाम होईल. जागे व्हा रंगकर्मींनो, जागे व्हा. खरं तर बघायला गेलं तर म्हणजे तुला देखील मी बघत असतो प्रत्येक वेळी साधारण सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या कार्यक्रमाचा किंवा या सगळ्या कामाचा तू आढावा घेत असतोस.
नेमकं कसं वाटतंय हे सगळं काम नेमकं कसं चालू आहे आणि आत्ता जे खाजगीकरणाचा जो मुद्दा आहे मोठ्या प्रमाणात त्या देखील आता हे रंगेकर्मी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तुझं नेमकं मत काय? की पहिलंच खाजगीकरणाच्या बाबतीतलं असं म्हणेन की ज्यावेळी हे नाट्यगृह जाळलं त्याच पद्धतीने आता कलाकार आणि कलाकाराच्या भावना ह्या खाजगीकरणात जाळल्या जात आहेत. आणि काल जी काय आमची महापौर मॅडम, आयुक्त साहेब, आमदार साहेब यांच्या बरोबर जी मीटिंग झाली त्यामध्ये जी काय नाट्यगृहाची आकडेवारी सांगण्यात आली ती चुकीची आहे, ती स्पष्ट नव्हती. म्हणजे तोंडाला आला आणि सांगितलं. आम्ही पण व्यावसायिक आहे, आम्ही पण आत्तापर्यंत साधारणतः मी माझ्या वयाच्या 10व्या वर्षापासून हे सगळं करत असल्यामुळं मला ही आकडेवारी माहिती आहे. आणि हे सगळं करत असताना जे काय आयुक्त साहेबांनी काल आकडेवारी आम्हाला सांगितली ती बनवाबनवीची होती आणि हे चालणार नाही, हे खपवून घेतलं जाणार नाही. आणि ह्यात आमच्या पाठीशी सातत्यानं महामंडळ, चित्रपट महामंडळ आमच्या पाठीशी आहे. अगदी कोरोना काळापासून आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढा देते आणि त्यांनी आम्हाला ह्या खाजगीकरणाच्या विरोधात सपोर्ट केलेला आहे, पाठिंबा केलेला आहे. अगदी महाराष्ट्रव्यापी हे आंदोलन करण्याचा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. आणि हे करत असताना कुठला तरी मंत्री, कुठला तरी आमदार इथं येतो आणि हे खाजगीकरण करायचं म्हणतो. मी तरी म्हणतो हे जे प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी आहेत ना, हे कठपुतली बाहुले आहेत. यांना वापरणारे दुसरे कोणतरी आहेत. याचा जरासं मीडियानं अभ्यास करावा किंवा शोध घ्यावा आणि यांच्या मागं जो कोण यांना दोऱ्या म्हणून वापरतोय ना हात, त्याचं सुद्धा उघड करावं. कारण हे खाजगीकरण करणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे. राजांनी दिलेलं, राजांनी बांधलेलं आणि महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक धोरण जसं महाराष्ट्र शासनाचं आहे तसं प्रत्येक महानगरपालिकेचं आहे. आणि सांस्कृतिक धोरणानुसार ही वास्तू सांस्कृतिक वारसा जपायसाठी वेगळे फंड आहेत आणि ते फंड जरी नसतील तरी ते फंड कुठनं ना कुठनं काढून ही वास्तू चालवायची हे त्यांच्या नियमात आहे. नाही, नियमात आहे, जबाबदारी नाही. जबाबदारी हा नंतरचा भाग. हे नियम आहे. सांस्कृतिक धोरणाचं जे त्यांचं पुस्तक आहे, अधिनियम आहे, त्या अधिनियमात नोंद आहे की जसं कला, सांस्कृतिक, रस्ते, गटर, पाणी या सगळ्या योजना ह्या महापालिकेनं करायच्या आहेत. मग हे सगळं धोरण असताना त्या धोरणाला तुम्ही तिलांजली द्यायला लागलाय आणि याचं खाजगीकरण करायला लागलाय. मग तुम्ही जर का ते धोरणं पाळण्यासाठी सक्षम नाही आहे तर राजीनामा द्या ना. आम्ही बघतो ना काय करायचं आहे किंवा कोल्हापूरची जनता बघेल. त्याच्यामुळं हे जे काय आहे हे महाराष्ट्रव्यापी करणार. ह्याचं जर का खाजगीकरण झालं तर कोणताही कलाकार शांत बसणार नाही. आम्ही विदेशीर मालकांचा पण अभ्यास करतो आहोत. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 66 नुसार पोट कलम 14 मध्ये असं नमूद आहे की नाट्यगृह, क्रीडा प्रकार, सांस्कृतिक यासाठी महापालिकेनं जागा, इमारती उपलब्ध करून देणे, त्या अद्ययावत ठेवणे आणि त्या सुस्थितीत ठेवणे आणि वापरण्यास देणे हे बंधनकारक आहे. आणि त्या गोष्टीचा आधार घेऊन आम्ही महानगरपालिकेला कायदेशीर प्रकारामध्ये सुद्धा अडकवू शकतो आणि तो प्रयत्न आम्ही निश्चित करणार. जसं की आता आपण पाहिलं येणाऱ्या या खाजगीकरणाचा जो काही घाट घातला आहे असं जे काही कलाकारांनी आरोप केलेला आहे त्यासाठी या खाजगीकरणाच्या विरोधात हे कलाकार मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि येत्या काळात यांनी आंदोलनाची हाक देखील आता पुकारलेली आपल्याला पाहायला मिळते. मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.